नमस्ते, इयत्ता 10वी मामी क्लासमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बाळांनो. चला तर मग आपण मी फळ्यावर लिहिलेलं गणित पाहूया. वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत, म्हणजे या दोन्हीचा तळ कसा आहे, सेम आहे. आपण तळाचं क्षेत्रफळ कसं काढतो, पाय आर वर्ग. मग म्हणजेच पाय आर वर्गची किंमत किती दिलेली आहे त्यांनी, 100. जर संपूर्ण घनाचे घनफळ 500, म्हणजे संपूर्ण घन म्हणजे काय, हा शंकू प्लस वृत्तचिती या संपूर्णचे काय दिलेलं आहे, घनफळ 500 दिलेला आहे. तर कशाची उंची काढायला सांगितल्या, तर संपूर्ण घनाची उंची म्हणजे शंकूची उंची प्लस वृत्तचितीची उंची आपल्याला काढून घ्यायची. यासाठी काय करावं लागेल, काय काय दिलेलं आहे बघा. आधी सांगितलं पाहिजे वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत, बरोबर का. वृत्तचिती व शंकू समान तळाचे आहेत, हे सांगणं गरजेचं आहे. तरच आपल्याला लिहिता येईल शंकू व वृत्तचिती हे समान तळाचे आहेत. मग काय सांगावं लागणार आहे, म्हणून काय दिलेलं आहे, म्हणून तळाचे क्षेत्रफळ बरोबर इथे लिहिलं पाहिजे. म्हणून तळाचे क्षेत्रफळ काय दिलेलं आहे, तळाचे क्षेत्रफळ म्हणजे हे वर्तुळाचे क्षेत्रफळ काय करतो आपण, पाय आर वर्ग बरोबर किती दिलेलं आहे आपल्याला, 100 चौसेमी. किती दिलेलं आहे, 100 चौसेमी. आणि काय सांगितलेले आहे, वृत्तचिती भागाची उंची, ह्या वृत्तचिती भागाची उंची h2 घेऊया. वृत्तचिती भागाची उंची किती दिलेली आहे आपल्याला, h2 घेऊया. ही याची उंची h1 घेऊया, याची उंची h1, याची उंची काय करूया, h2 घेऊया. h2 बरोबर किती दिलेली आहे, 3 सेमी. त्यानंतर काय दिलेलं आहे, शंकूची उंची लिहूया. शंकूची उंची काय करूया, h1 मानूया. h1 काय करून घ्यायचे, काढायचे. आणि काय दिलेली आहे, संपूर्ण घनाचे घनफळ, संपूर्ण घनाचे घनफळ दिलेलं आहे. घनाचे घनफळ किती दिलेलं आहे बाळांनो, 500 घनसेमी. 500 घसेमी. काय काढायचं आहे आपल्याला, तर उंची काढायची. किती सोपा, इथं घनफळ दिले म्हटल्यानंतर आपण काय करूया माहिती आहे, ह्या पूर्ण घनाचं घनफळ कसं काढता येईल आपल्याला, ह्या शंकूचे घनफळ प्लस वृत्तचितीचे घनफळ तसं करूया. शंकूचे घनफळ अधिक वृत्तचितीचे घनफळ बरोबर काय येणार, संपूर्ण घनाकृतीचे घनफळ. इथं संपूर्ण घनाकृतीचे घनफळ बरोबर का. मग शंकूचे घनफळ बरोबर सूत्र काय आहे, 1/3 पाय आर वर्ग h. 1/3 पाय आर वर्ग h. त्यानंतर वृत्तचितीचे घनफळ बरोबर प्लस पाय आर वर्ग h. संपूर्ण घनाचे घनफळ त्यांनी दिलेलं आहे 500, कारण हे दोन्ही मिळून घनाचे 500. आता काय करूया, 1/3 हे पाय आर वर्ग आहे ना, या दोन्हींची किंमत इथं आहे बघा, कारण दोन्ही समान आहे. वृत्तचिती व शंकू समान आहे, म्हणजे किती लिहूया याच्याऐवजी 100. 1/3 गुणिले 100. आता शंकूची उंची काढायची आहे.
म्हणजे H1 येणार, अधिक इथं पण काय येणार 100 गुणिले वृत्तचितीची उंची किती दिलेली आहे H2 येणार. इथं काय येणार H1 किती दिलेली आहे 3 बरोबर काय येणार 500. आता हे काय करावं लागणार आहे, वरचं आपल्याला सगळं पुसून घ्यावं लागणार आहे आणि नंतर सोडवावं लागणार आहे. काय करावं लागणार बघा, 100 इथं काय येणार आहे 100 हे 3 गुणिले काय येणार इथं H1 इथं अधिक 100 गुणिले 3 300 बरोबर 500. मग काय करावं लागणार आहे इथं 100/3 H1 बरोबर 500 वजा 300. 500 मधनं 300 गेले किती राहिले 200. 100/3 बरोबर 200. म्हणून आता त्याच्या पुढं बघा, त्याच्या पुढं काय करावं लागणार आहे आपल्याला, इथं H1 राहिले सॉरी H1 बरोबर हे 200 खाली मुंडी वर पाय 100 दुनी 200 म्हणून H1 बरोबर किती आलं 3 दुनी 6 सेमी. कशाची आली उंची ही शंकूची उंची. मग काय काढायला सांगितलेलं आहे आपल्याला, इथं कशाची उंची काढायला सांगितलेली आहे, संपूर्ण घनाची उंची काढायला सांगितलेली आहे ना. संपूर्ण घनाची उंची बरोबर संपूर्ण घनाची उंची बरोबर काय येणार आहे H1 अधिक H2. H1 किती आली 6 अधिक H2 3 6 3 9 सेमी. आहे की नाही सोपं बाळांनो, काय अवघड आहे का. 3 मार्क्स जाता जाता मिळून जातील, फक्त सूत्र पाठ असायला हवीत. चला तर मग याच्या पुढचं सूत्र गणित घेऊ. काय गणित दिलेलं आहे ते पाहू. शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून हे 8वं गणित आहे बाळांनो. शेजारील चित्रात दिलेल्या माहितीवरून अर्धगोल वृत्तचिती, इथं आकृती काढते. अर्धगोल वृत्तचिती त्यानंतर व शंकूपासून तयार झालेल्या खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ काढा. बघा आता कसं दिलेलं आहे. इथं असा हा काय दिलेलं आहे त्यांनी, हा अर्धगोल. त्यानंतर काय दिले आहे वृत्तचिती, ही वृत्तचिती आहे. त्यानंतर काय दिलेलं आहे, ही वृत्तचिती दिलेली आहे. आणि त्यानंतर काय केलं आहे हा शंकू. ही किती दिलेली आहे त्रिज्या 3 सेमी. त्यानंतर ही किती दिलेली आहे 40
वृत्तचितीची उंची दिली आहे 40. त्यानंतर ही किती दिली आहे 4 सेमी. हे सगळं लिहून घ्यावं लागणार आहे. काय काय दिलेलं आहे? वृत्तचितीची उंची, वृत्तचितीची खेळणे हे अर्धगोल लिहिणं गरजेचं आहे. खेळणं कसं बनले? खेळणे हे उत्तर दुसऱ्या शाईने लिहूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. खेळणे हे अर्धगोल. उत्तराला सुरुवात आहे बाळांनो. अर्धगोल वृत्तचिती व शंकूपासून तयार झाले आहे. काय काढायला सांगितलंय आपल्याला? सगळ्याचं पृष्ठफळ. म्हणजे कशाचं काढलं पाहिजे? वृत्तचितीचं पृष्ठफळ काढलं पाहिजे. आणि ह्या अर्धगोलाचं पण पृष्ठफळ काढलं पाहिजे. वृत्तचितीचं पृष्ठफळ काढलं पाहिजे आणि या शंकूचं पृष्ठफळ काढलं पाहिजे. या तिन्हींचं पृष्ठफळ काढलं पाहिजे आपल्याला. तेव्हा पूर्ण ह्या खेळण्याचं पृष्ठफळ मिळते. हे लक्षात असू द्या. आता काय करावं लागणार आहे? अर्धगोल वृत्तचिती शंकू यांचा तळ समान आहे. अर्धगोल वृत्तचिती व शंकू आहे की नाही तळ समान? यांचा तळ समान आहे. यांचा तळ काय आहे? समान आहे. मग त्रिज्या किती दिलेली आहे? कुणाची? पूर्ण अर्धगोलाची असू दे, वृत्तचितीची असू दे किंवा शंकूची असू दे. म्हणून त्रिज्या किती आहे? R बरोबर 3 सेमी. सगळ्याची त्रिज्या एकच आहे बाळांनो. त्यानंतर आपल्याला काय दिले? वृत्तचितीची उंची दिली. ही वृत्तचितीची उंची काय काय दिले ते सगळं लिहून घ्यावं लागणार आहे. वृत्तचितीची उंची किती दिलेली आहे आपल्याला? 40 सेमी. आणि काय दिलेले आहे? शंकूची उंची ही H2 करूया आणि ही H1 करून इकडून इकडे येऊया. शंकूची उंची H1 बरोबर किती दिलेली आहे? 4 सेमी. आता पृष्ठफळ काढण्यासाठी आपल्याला πr_l असं सूत्र आहे. म्हणजे L हे काढून घेणं गरजेचं आहे. तिरकस उंची. मग शंकूची तिरकस उंची L. शंकूची तिरकस उंची काय आहे? L. म्हणून L चा वर्ग बरोबर R चा वर्ग अधिक काय करायचं? H चा वर्ग. इथं बघा R किती आहे? R आहे 3 आहे म्हणून 3 चा वर्ग. H किती आहे? इथं उंची 4 म्हणून 4 चा वर्ग. 3 चा वर्ग 9, 4 चा वर्ग 4 × 16. इथं सोडवते बघा. म्हणून L वर्ग बरोबर किती आलं? 16 9 25 म्हणून L बरोबर किती आलं? 5 सेमी. आता हे सगळं आपल्याला मिळून गेलेलं आहे. ओळीनं सगळं अर्धगोला शंकूचं वक्रपृष्ठफळ, वृत्तचितीचं वक्रपृष्ठफळ आणि अर्धगोलाचं वक्रपृष्ठफळ असं सूत्र सगळी मांडून घेऊ. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर खेळण्याचे एकूण पृष्ठफळ बरोबर काय करायचं? शंकूचे पृष्ठफळ अधिक वृत्तचितीचे पृष्ठफळ
चितीचे पृष्ठफळ आणि अधिक कशाचे येणार? अर्धगोलाचे पृष्ठफळ. ह्या सगळ्यांची काय करायची आहे? बेरीज. आता बघा, सूत्र सगळ्यांची लिहिणं गरजेचं आहे. सूत्र आलीच पाहिजे तरच, नाहीतर नाही. सूत्र नाही आली की गणित काही उपयोगाचं नाही. बघा, शंकूचे पृष्ठफळ बरोबर सूत्र काय आहे? पाय आर एल. शंकूचे पृष्ठफळ बरोबर पाय आर एल अधिक वृत्तचितीचे वक्र पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच आणि अर्धगोलाचे पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर वर्ग. 2 पाय आर वर्ग. आणि एकदा बघा, शंकूचे पृष्ठफळ बरोबर पाय आर एल, वृत्तचितीचे पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर एच आणि अर्धगोलाचे पृष्ठफळ बरोबर 2 पाय आर वर्ग. आता आपण इथं काय केलेलं आहे बघा, एच काय दुसऱ्यात नाही त्यामुळे प्रश्न नाही. इथं कॉमन काय निघतंय? पाय आर काढूया सगळ्यातनं. पाय आर. इथं काय राहिला? एल. इथं काय राहिला? 2 आणि एच अधिक इथं काय राहिला? 2 आणि आर, कारण एक आर बाहेर गेलाय. मग आता इथं पाय सगळ्यांची त्रिज्या सेम आहे 3. एल किती आहे? एल काढून घेतले आपण 5 अधिक 2 गुणिले वृत्तचितीची उंची आपल्याला पाहिजे आहे ना. वृत्तचितीची उंची आपण H2 मांडलेला आहे. इथं फार महत्त्वाचा H2 किती आहे आपल्याकडं? 40 अधिक 2 गुणिले 3. आता ह्या सगळ्यांचं काय करूया आपण? आता हे सगळं आपण किमती इथल्या पाहिजे होत्या म्हणून ठेवलेल्या भरून घेतल्या. आता बघा, हे 3 पाय कंसात हे 5, 4 दुनी 8 80 अधिक 3 दुनी 6, 6 आणि 5 11, 80 आणि 11 91 झालं. 3 पाय गुणिले 91, 3 एके 3 आणि 9 त्रिक 27 सेमीचा वर्ग. हे काय आलं? खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. खेळण्याचे एकूण पृष्ठफळ. आपल्याला 3 मार्क्स अगदी असेच मिळून गेले की नाही? आहे की नाही? सोपं काय अवघड आहे का बाळांनो? चला तर मग आता पुढचं गणित पाहूया. पुढचं गणित काय दिलेलं आहे ते याच्यानंतर. हे सगळं काढणं सोपं आहे, फक्त ह्याच्यामध्ये सूत्रपाठ पाहिजेत आणि किमती काय करायला लागतात? भरायला लागतात. त्याच्यामध्ये किमती भरून काय करायचं आहे? ओन्ली कॅल्क्युलेशन पार्टच करायचं आहे, काय वेगळं असं करायचंच नाही आहे. किमती भरायच्या आणि कॅल्क्युलेशन पार्ट करायचा. किमती भरून कॅल्क्युलेशन पार्ट केला की सगळं येतंय. आता तिसरं गणित काय दिलेलं आहे बघूया. तिसरं गणित काय दिलेलं आहे? आकृतीमध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे. आकृतीमध्ये कितवं गणित आहे हे? 9. आकृतीमध्ये वृत्तचिती आकाराच्या चपट्या गोळ्यांचे चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे 10 सेमी लांबीचे एक वेस्टन आहे.
एक वेस्टर्न आहे. एक वेस्टर्न आहे. एका गोळीची त्रिज्या, एका गोळीची त्रिज्या एका गोळीची त्रिज्या 7 मिमी. किती आहे? 7 मिमी. आणि उंची 5 मिमी असल्यास, 5 मिलीमीटर असल्यास एकक समान पाहिजेत बरं का सगळी. आता इथं सेंटीमीटर आहे तर मिलीमीटरमध्ये रूपांतर करून घेणं गरजेचं आहे. 5 मिमी असल्यास अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील? अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील? असं विचारलेलं आहे. अशा किती गोळ्या त्या वेष्टनात मावतील प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी वेष्टन वगैरे काढून दिलेलं आहे बघा. हे असं वृत्तचिती आकाराचं हे वेष्टन आहे. असं या वृत्तचिती आकाराच्या वेष्टनमध्ये काय भरायचे आहेत? गोळ्या. हे असं दिलेलं आहे त्यांनी. असं कशा आहेत गोळ्या? अशा चपट्या गोळ्या आहेत. अशा म्हणजे वृत्तचिती आकाराच्याच आहेत अर्थात. अशा ह्या चपट्या गोळ्या काय करायच्या? त्या भरायच्या आहे. त्या किती गोळ्या भरल्या जातील असं विचारलेलं आहे. काय लिहिलेलं आहे इथं? अशा गोळ्या आहेत. काय करायचे आहे? तिथं भरायचे आहेत बघा. ह्याची 14 सेमी दिली हाईट, अशी व्यास दिलाय. सॉरी, डायमीटर किती दिलाय? 14 मिमी. हा व्यास आहे, अर्थात हा व्यास आहे 14 मिमी. आणि पूर्ण उंची किती दिलेली आहे? 10 सेमी. ही उंची दिलेली आहे 10 सेमी. ही उंची दिलेली आहे, ही उंची. आणि इथं व्यास दिलेला आहे. आता काय केलं पाहिजे? याच्यामध्ये काय समजून घेतलं पाहिजे बघा. काय काय दिले? ह्या गोळीची त्रिज्या दिली आहे. ह्या गोळीची काय दिलेली आहे? त्रिज्या दिलेली आहे. त्यानंतर काय दिले आहे? ह्या गोळीची उंची दिलेली आहे. पुन्हा ह्या गोळ्याचं वेष्टन आहे, त्याचं व्यास दिलाय 14. आपण त्रिज्या काढून घेतली पाहिजे. हे वृत्तचिती आकाराचंच आहे. त्यानंतर त्यांची उंची 10 सेमी आहे. मग 10 गुणिले 10 इथं किती येणार? 100 मिमी येईल. इथं करून घेतलं पाहिजे. इथं 10 सेमीचं मिमीमध्ये रूपांतर करून घेतलं पाहिजे. आता गोळ्याची संख्या मी तुम्हाला सांगितलेलं आहे किती वेळा. जर पाणी भरायचं असेल, आईस्क्रीम कोनमध्ये भरायचं असेल तर त्याचं घनफळच काढावं लागतं. मग ह्या वेष्टनात गोळ्या भरायच्या आहेत म्हटल्यानंतर काय काढावं लागणार? घनफळ. कशाचं घनफळ? कुणाचं? पहिल्यांदा त्या वेष्टनाचं घनफळ छेद काय करायला पाहिजे? गोळ्याचं घनफळ. मग चला तर बघ काय काय दिलंय ते लिहून घेऊया. उत्तर सोडवायला सुरुवात करूया बाळांनो. पाणी असू दे, आईस्क्रीम असू दे, रॉकेल असू दे, ऑइल असू दे, काहीही असू दे, नेहमी लक्षात ठेवा काय कशाने सुरुवात करायची? घनफळ. घनफळ महत्त्वाचं आहे. बरं चला तर मग काय काय दिले ते मांडून घेऊया. गोळीची त्रिज्या दिलेली आहे. चपट्या गोळ्यांचे 10 सेमी लांबीचे एक वेष्टन आहे. वेष्टनाची लांबी, वृत्तचिती वेष्टनाची लांबी, वृत्तचिती गोळ्याच्या वेष्टनाची लांबी
म्हणजेच काय येणार आहे, वृत्तचितीची उंची, चितीची उंची, बरोबर का. वृत्तचिती गोळ्याच्या वेष्टनाची लांबी म्हणजेच वृत्तचितीची काय असणार आहे, तिथं उंची किती दिलेली आहे. वृत्तचिती वेष्टनाची उंची H1 करूया. इथं 10 सेमी दिलेली आहे. मग त्याची कशात करून घ्यायची, 10 गुणिले 10 मिमी म्हणजेच काय येणार आहे, 100 मिमी. 100 मिमी. पुन्हा काय दिलेलं आहे, वेष्टन एका गोळीची त्रिज्या दिलेली आहे. गोळीची त्रिज्या जसं दिलंय तसं लिहून घेऊ. गोळीची त्रिज्या किती दिलेली आहे, 7 मिमी म्हणजे 8 मिमी. त्यानंतर आणि काय दिलेलं आहे, गोळीची उंची म्हणजे H. गोळीची उंची म्हणजे आता H2 येणार आहे. कारण का, तर याची आपण काय घेतले, H1. उंची किती दिलेली आहे, 5 मिमी. आता हे सगळं मिमीमध्ये रूपांतर केलेलं आहे. तर गोळ्या त्या वेष्टनात किती मावतील, म्हणून गोळ्यांची संख्या बरोबर वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या. वेष्टनात मावणाऱ्या गोळ्यांची संख्या बरोबर काय येणार आहे, कुणाकुणाचं घनफळ, वेष्टनाचे घनफळ, वृत्तचितीचे घनफळ, म्हणजेच वेष्टनाचे घनफळ. कंसात लिहायचं वेष्टनाचे घनफळ छेद गोळीचे घनफळ. मग आता मला सांगा, वेष्टन दोन्ही वृत्तचितीच आकाराची आहेत. कोण, पायार वर्ग H, पायार वर्ग Hच आहे वृत्तचिती आकार, बरोबर का. हे दोन्ही वृत्तचिती आकाराचेच आहेत. म्हणजेच याचं घनफळ पायार वर्ग H आणि इथं पण पायार वर्ग H. काय बदल होणार आहे, इथं वेष्टनाची त्रिज्या आपण काढून घ्यायची राहिलेली आहे. इथं लिहिते बघा, इथं वेष्टनाचा व्यास बरोबर किती दिलाय, 14 मिमी. इथं डी बरोबर 14 मिमी. म्हणून R बरोबर D/2 म्हणजेच 14/2 बेसाती 14 7 मिमी. आता वेष्टनाचा R1 घेऊया आणि हे जी गोळीची त्रिज्या R2 घेऊया. R1 इथं R2 इथं जागा नाही, मी इथं पुढंच भरते बघा. हे पायला पाय तर निघून गेले. मग वेष्टनाची R1 किती आहे, वेष्टनाची R1 किती आहे, इथं 7 गुणिले 7. वेष्टनाची उंची किती दिलेली आहे, 100 काढून घेतली ना आपण, 100 छेद गोळीचे घनफळ म्हणजे R किती आहे, इथं 7. गोळीची त्रिज्या पण 7च आहे म्हणून 7 गुणिले 7 गुणिले हिची उंची किती आहे, 5. किती सोपं आहे बघा, 7ला 7 गेलं, 7ला 7 गेलं, काय आलं, 100/5. किती सोपं आहे, 100/5. 100 काय आलं, 5. म्हणून येणार गोळ्यांची संख्या बरोबर 100/5 5 एके 5 5 दुनी 10. किती गोळ्या मावतील मग, 20 गोळ्या. किती सोपं आहे बाळांनो, अगदी 3 मार्काला विचारलं तर अगदी आपण पटकन लिहून टाकू.
तुम्हाला मी शिकवलेलं आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. थँक्यू बाळांनो. आणि अभ्यास रेग्युलर दररोज काळजीने करा. थँक्यू.